नमस्कार. भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद क्यों? मला वाटतं रिन साबणाची जाहिरात होती. एक माणूस पांढरा शर्ट घालून असतो आणि तो दुसऱ्या माणसाचा पांढरा अधिक शुभ्र शर्ट बघतो आणि म्हणतो, भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद क्यों? मोजक्या शब्दात संदेश पोचला आणि हे शब्द होते तुलनेचे. तुलना करू नका असं मारे तत्वज्ञ जोडणारे अनेक असतात. पण सत्य हे आहे की आपण, तुम्ही, मी सगळेच आयुष्यभर तुलना करतच असतो. तुलना करतच जगतो. एवढंच कशाला, मेल्यानंतर सुद्धा याच्या अंत्ययात्रेला खूप लोक आले. हे जे खूप आहे तीही तुलनाच की. याचाच दुसरा अर्थ, दुसऱ्या कुणाच्या अंत्ययात्रेला यापेक्षा कमी लोक आले होते. जन्मापासून तुलना करायला सुरुवात होते. बारीक आहे नाही बाळ, मोठा मुलगा चांगला 8 पौंड होता. इथपासून ते मग उंची, वजन, गोरेपणा, परीक्षेतील मार्क्स, मग नवरा बायको, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोड. पण त्यातही आमची मुलगी उजवी आहे हो. पुन्हा तुलना. मग ऑफिसात माझी बसण्याची जागा खिडकीशी. इथपासून ते पगार, बढती, बदली, सगळ्यात तुलना. कपडे, लत्ते, दागदागिने यात तर विचारायलाच नको. माझी एक मैत्रीण आहे. ती एका दुकानात कुठलीही गोष्ट खरेदी केली की शेजारच्या दुकानात जाऊन त्याच वस्तूची चौकशी करते आणि मग शेजारच्या दुकानात ती वस्तू कमी किमतीत मिळते असं कळलं की स्वतःच दुःखी होते. बाकी माझे कपडे आणि तिचे कपडे या बाबतीत तर काय विचारायलाच नको. घर, गाडी, ट्रिप सगळ्या बाबतीत तुलना. त्यामुळेच बहुधा मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, तुलना करू नका. तुलना करायचीच झाली तर स्वतःशीच करा. कालच्यापेक्षा माझा आज किती चांगला आहे असं काहीसं. पण हे पुस्तकात छान आहे हो. प्रत्यक्ष जीवनात तुलना ही केलीच जाते आणि दुसऱ्याशी तुलना केली की त्यातच मजा ना. म्हणून तर अगदी परीक्षेतही प्रश्न असायचा, तुलना करा. अगदी विज्ञानात किंवा इतर पेपरातही. विविध खेळांमध्ये सुद्धा खेळाडू, त्यांची आकडेवारी, कर्तृत्व यांची तुलना केली जातेच की. देशाचा GDP हा सुद्धा दुसऱ्या देशाशी तुलना करूनच किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्याला चांगला किंवा वाईट ठरवता येतो. आजोबा एक वाक्प्रचार सांगायचे, गाडीने जाणाऱ्याकडे पाहू नये, पायी चालणाऱ्याकडे पाहावं. यात अर्थात आपल्याकडे सायकल आहे हे गृहीत होतं. आपण सर्वांचं उर्वरित आयुष्य हे गत आयुष्याच्या तुलनेत सुखर जाऊ ही सदिच्छा. मिजो. असाच एक तुलना दिवस 2024. आजचा बोनस. पुराणातील एक सगळ्यात रंजक असं तुलनेचं उदाहरण म्हणजे रुक्मिणी आणि सत्यभामा. रुक्मिणी ही श्रीकृष्णाची पट्टराणी, पण सत्यभामा ही तेवढीच लाडकी. सत्यभामेने नरकासुराच्या वधात कृष्णाला मदत केली. त्यानंतर तिच्या हट्टापायी श्रीकृष्णाने प्राजक्ताचं झाड पृथ्वीवर आणून सत्यभामेच्या महालाच्या अंगणात लावलं. पण खरी गंमत पुढे आहे. झाड जरी सत्यभामेच्या अंगणात असलं तरी ते झाड वाकल्यामुळे किंवा वाऱ्यामुळे फुलं मात्र रुक्मिणीच्या महालाच्या अंगणात पडत. अशी ही दोन राण्यांमधील तुलना ही सदैव होतच राहते. या प्रसंगावर आधारित एक सुंदर गाणं आहे. मूळ गाणं गायलं आहे माणिक वर्मा यांनी. आपल्या बोनससाठी अनेक दिवसांनी गाते डॉक्टर सुचेता किंजवडेकर. आपल्या मधाळ आणि फिरत असलेल्या आवाजात ऐका तर. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. नमस्कार.